मी शपथ घेतो की शिवजयंती उत्सव काळात मी डीजे व डॉल्बीचा वापर करणार नाही. शांतता पर्यावरण व कायदा यांचा आदर करेन. पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध रीतीने उत्सव साजरा करेन. महिला व मुलींचा व कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेईन. सुरक्षित व शांततामय शिवजयंती उत्सवासाठी इतरांनाही प्रवृत्त करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. पदाधिकारी असतील सगळं इथं आलेले आहे. खास करून हे मीटिंगचा उद्देश हेच होतं की जिल्हास्तरीय एक मीटिंग घेऊन जे सूचना आहे सगळ्यांपर्यंत जातील. आता सोलापूर जिल्हा मोठा आहे, सगळं गावापर्यंत सगळ्या मंडळापर्यंत हे सूचना जायला पाहिजे असं एक मीटिंग आहे. तसं सगळ्यांना माहिती आहे शिवजयंती आता 19 तारखेला होणार आहे. त्याच्यानंतर बरेचसे उत्सव येतील. रामनवमी असतील, हनुमान जयंती असतील, नंतर रमजान मध्ये येणार आहे, नंतर आंबेडकर जयंती येतील, बुद्ध जयंती येतील. हे सगळं जयंती महापुरुषांचं जयंती आहे. आणि तसं बरेचशा लोकांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे की खरं अर्थ आहे की हे जयंतीमध्ये चांगलं उत्साहाने साजरा व्हायला पाहिजे. आमचं पत्रकार बंधूंनी सांगितले तसं सगळं समाजाचे लोक एक उत्सव मध्ये सहभाग झाले तर कसं एक मान येते आणि सगळं समाजामध्ये एक चांगला मेसेज जाते आणि सर्व धर्म, सर्व जाती, सर्व लोक तिथं एक ते गावाचं सगळं पवार दिलेलं आहे की त्याच्यावरती कारवाई करावी, त्याचं अंमलबजावणी व्हायला पाहिजे. हे सगळं आम्हाला ते क्लिअर स्पष्ट आहे. याच्यामध्ये कुठेही दुय्यम मत नाहीये या कुठे ते सगळं क्लिअर कट त्यांनी सांगितले तर ते आम्हाला ते फॉलो करायचंय. तर 14 फायदे आहे की बरेचसे जे असतील की आम्हाला ते क्लिअर करायचे की हे तुमच्या सोबत आम्ही आहे. कसं आम्हाला चांगल्या पद्धतीनं सण उत्सव पारंपरिक वाद्य असतील हे सगळं कसं करायचं आणि चांगल्या प्रमाणे एक चांगलं मेसेज जे आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.